8वीमध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव अशोक विद्यालय रेल्वेपार कोठा. माझे प्रयोगाचे नाव आहे वाया गेलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलापासून वृक्ष संरक्षण ट्री गार्ड्स तयार करणे. परिचय. आजच्या काळात प्लास्टिक हा सर्वात मोठा प्रदूषणाचा स्रोत बनला आहे. दररोज लाखो पाण्याच्या बाटल्या वापरलेल्या जातात आणि फेकून दिल्या जातात, ज्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. या प्रकल्पाद्वारे आपण या वाया जाणाऱ्या बाटल्याचा पुनर्वापर करून उपयोगी वस्तू, वृक्ष संरक्षण ट्री गार्ड्स तयार करू शकतो. हे झाडाच्या संरक्षणासाठी उपयुक्त असून प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाणही कमी करते. वृक्ष संरक्षण म्हणजे झाडाच्या रोपाभोवती बनवलेले जाणारे संरक्षणात्मक आवरण. हे आवरण जे प्राणी, यंत्रसामुग्री किंवा हवामानामुळे होणाऱ्या नुकसानापासून झाडाचे रक्षण करते. साधारणपणे वृक्ष संरक्षण लोखंड किंवा नव्या प्लास्टिकपासून तयार केले जातात, जे महाग आणि पर्यावरणाला हानिकारक असतात. वापरलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पेट बॉटल्स पुन्हा वापरून आपण कमी खर्चिक, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वृक्ष संरक्षण तयार करू शकतो. उद्दिष्टे. वापरलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून प्रदूषण कमी करणे. कमी खर्चिक आणि टिकाऊ वृक्ष संरक्षण तयार करणे. पर्यावरणपूरक आणि वेस्ट टू वेल्थ संकल्पना प्रोत्साहित करणे. पुनर्वापर प्रकल्पाद्वारे रोजगार निर्मिती करणे. आवश्यक साहित्य. वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, 1 लिटर किंवा 2 लिटरच्या पेट बाटल्या, नायलॉन दोर, बांबू काठी, कटर, छिद्र करण्यासाठी ड्रिल किंवा गरम कोथिंबीर दांडा. फायदे. प्लास्टिक कचरा कमी होतो. पारंपरिक धातूंच्या वृक्षारोपणापेक्षा खूप स्वस्त. हलके, बनविण्यास सोपे आणि पुन्हा वापरता येण्यासारखे. पुनर्वापर व हरित अर्थव्यवस्था प्रोत्साहन. शहरी आणि ग्रामीण भागातील वृक्षारोपणासाठी उपयुक्त. वृक्षारोपण मोहिमा, शहर सौंदर्यीकरण योजना, रस्त्याच्या कडेला व जंगलातील वृक्ष संवर्धन, शाळा व समाजातील पर्यावरण प्रकल्प अशा प्रकारे मी प्रकल्प सादर केला.